शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी समस्त मराठा व कुणबी समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। मराठा क्रांती मोर्चाच्या विविध स्तरावरील शांततेच्या मार्गाने काढण्यात आलेल्या 58 विशाल मोर्चानंतर मराठा व कुणबी समाजातील तरुण युवक युवती यांचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आलेल्या सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संस्थान संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांच्या मार्फत सारथीचा पाया असलेल्या पथदर्शी तारदूत प्रकल्पासह विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती सारखे उपक्रम, विविध कौशल्य विकास प्रशिक्षण राबविले जात आहे। परंतु गेल्या काही दिवसापासून माननीय सचिव गुप्ता यांनी राज्यपाल राजवट असताना घाईघाईने हेतुपुरस्सर अडवणूक करून सारथीच्या स्वायत्तेवर बंधने आणली। तरी आपण संसद सभागृहात न्यायार्थ बाजू मांडून सकल मराठा व कुणबी समाजाला सहकार्य करावे या विनंतीसह त्यांनी हे निवेदन दिले। याविषयी विदर्भ न्यूजशी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली। छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्था सारथी यांच्या अंतर्गत आम्ही तारादूत आहोत। सारथी ही संस्था कुणबी मराठा व मराठा कुणबी तसेच SBC, BJNT, NT अनुसूचित जाती व जमाती यांच्या सामाजिक उच्चांगासाठी ही कार्य करते। पण त्याचबरोबर सगळ्यात मोठ्या प्रमाणात ही कुणबी मराठा व मराठा कुणबी यांच्यासाठी कार्यरत आहे। यामधून सारथी अंतर्गत जसे MPSC UPSC क्लासेस हे मुलांना प्रोव्हाइड केले जाते। त्यामध्ये त्या मुलांना स्कॉलरशिपसुद्धा दिली जाते। मुलांना 13,000 ही स्कॉलरशिप आहे। आणि त्याचबरोबर आपल्या सारथी अंतर्गत मुलांना जसं आपले MPSC PhD फेलोशिप यासाठी सुद्धा त्यांना स्कॉलरशिप प्रोव्हाइड केल्या जाते। पण आता काहीतरी असं काही राजकीय घटना, काही राजकीय चढावडी किंवा राजकीय असं काही घटनांमुळे की सारथीवर आता सारथी बंद पडण्याच्या मार्गावर चाललेली आहे। तर यामुळे भरपूर म्हणजे उच्च शिक्षित जे बेरोजगार पोरं आहेत, जे सारथी अंतर्गत जे स्कॉलरशिपचा लाभ घेत आहे, हे मुलं म्हणजे स्कॉलरशिपपासून वंचित राहत आहे। तर असं होऊ नये म्हणून आज आम्ही राज्यमंत्री आपले बच्चूभाऊ यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि भाऊंनी सुद्धा आम्हाला आम्हाला शब्द दिला आहे की यावर भाऊ लवकरात लवकर आपल्या CM साहेबांना सांगतील।